एवढे भोगे रोग भोग तुकोबाराय म्हणतात. तुकोबाराईनी वर्णन केलेले भोगे रोगा जोडोनी भोगे रोगा सकळा पासोनी जेवढे भोग तेवढे रोग. मग पहिलं भोगापासून रोगाचं भय, दुसरं कुलेच्युती भयम. उत्तम कुळात जन्माला आहे त्याला खाली घसरण्याचं भय आहे. शुद्ध होण्याचं कधी वाकडा पाऊल पडेल, कधी चारित्र्य बिघडेल सांगता येणार नाही. म्हणून उत्तम कुलवाल्यांना, श्रेष्ठ माणसाला कसं राहावं कसं वागावं हे फार महत्वाचं आहे. प्रतिभाताई 5 वर्ष राष्ट्रपती राहिल्यात, ऐकतात सर्वजण, पण डोक्याचा पदर कधी खाली दिसला. ही आपली भारतीय संस्कृती आहे, हिंदू संस्कृती आहे. मोठ्या माणसाने कसं वागावं ऐका जरा. आणि इथपर्यंत ब्लाऊज, कुठपर्यंत, हाताच्या मनगटापर्यंत. ही हिंदू संस्कृती. आपल्या प्रत्येक हिंदू माझ्या माता माऊल्यांनी सर्व शरीर झाकावं, ऐकतात ना, सर्व शरीर झाकून चालावं. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या 13वा अध्याय सांगतात, खरा शेतकरी बी पेरल्यानंतर झाकतो, तशी खरी कुलवधू आपलं सर्व शरीर अवयव लपवते. ऐकानी, कुळवधू अवयवाते लपवी असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पण लोकांना हे चालत नाही. माफी मागून बोलतो, आता जी कमी कपडे घालते ती चांगली कुलवान स्त्री. ऐकतात माझं? फार संस्कृतीचा ऱ्हास होत चाललाय, बिघडत चालली, फार कठीण होत चाललंय. ऐका जरा मायबापांनो. म्हणून मोठ्या माणसाने कसं वागावं हे फार महत्वाचं आहे. ज्ञानेश्वर महाराज आणि भगवानही म्हणतात, भगवान म्हणतात, अर्जुना यद्यदाचरति श्रेष्ठ तत्तदेवे तरो जनः सयत् प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. याच्यावर ज्ञानोबा आहे, फार गोड टीका लिहितात, फार गोड वर्णन करतात. माऊली म्हणतात, वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती येर ते अनुष्ठिती सामान्य सकळ. काय शब्द आहे. माऊली म्हणतात, वडील माणसाने जसं आचरण करावं तसं इतरांनी आचरण करावं. म्हणून त्या मोठ्या माणसाला, श्रेष्ठ माणसाला घसरण्याचं भय कुलेच्युती भयम. तिसरं भय वित्ते नृपलाद भयम. वित्त म्हणजे पैसा आणि नृपलाद म्हणजे राजा. पैशापासून राजाची किंवा चोराची पण भीती आहे. जास्त पैसा असेल चोर चोरी करून घेऊन जातो, जास्त पैसा असेल राजा तरी जप्त करतो. एकाची नावं पुढे येऊ राहिलेत आता. तुमल्या काही गोष्टींना कमी करण लागत बहुतेक. भाषा समजते का पण लक्षात येतं. जास्त पैसा असेल राजा जप्त असेल, जास्त पैसा असेल चोर चोरी करून घेऊन जातो. कितीतरी ठिकाणी आपण नेहमी टीव्ही मध्ये, पेपरामध्ये वाचतोय, अमक्या अमक्या ठिकाणी दरोडा पडला. कुठे? आता मागे निफाड तालुक्यात माझी बहुतेक कीर्तन होती. 9 ते 11 कीर्तन राहायचे, पण त्यांनी टाइम बदलून दिला, 7 ते 9 कीर्तन करायचे. असं का? म्हणजे आमच्याकडे भलतीच मोठी चोरांची टोळी आलेली बरं काय. आणि ते असे पुन्हा लुटतात, झोडतात, मारतात, घेऊन जातात.
कारण पैशावानाला जीवनात तैरेली. तुम्ही असं कधी ऐकलं का, अमुक अमुक माळकरीनं घर फुटणं ऐकलं? त्या माहिती चोरांना आमच्या तुकोबरांनी लिहून ठेवलं, आम्ही सदैव जवळी येता काय काय कशाला चोरी करायला येतील. ऐका जरा, फार कठीण आहे. बहुतेक माग चाळीगावजवळ पाटोंदा आहे ना, पाटोंद्याची घटना आहे. इकडे सटाण्याकडची बी एक घटना आहे. जबरदस्त अशा घटना आहेत. घरातल्यांना सर्वांना डायरेक्ट कटा तोडून टाकलं आणि जेवढं घरातलं होतं तेवढं घेऊन गेले. मला तुमची दया येऊ राहिली. जर तुम्हाकडे होईना बोवाकडे जप्त करून द्या, पण असं मी मंदिराला तरी लावून देईन कमी बरं काय. खूप खूप कठीण गोष्ट आहे. विनोदाने बोललो. माझा मूळ विषय काय चालला, त्या धनवानाला चोराची किंवा राजाची भीती. ज्याच्याकडे धन आहे त्याला गोळ्या खाऊन बी झोप लागत नाही, आणि ज्याच्याकडे धन नाही ना तो घसरना का पसरणा बिचारा. आमचे गुरुवारी व्याख्या सांगायचे, एक व्याख्या करायची. धनवाला झोपेची वाट पाहतो, 12 वाजले अजून कशी येत नाही. धनवाला गादीवर पडल्या झोपेची वाट पाहतो, आणि ज्याच्याकडे धन नाही झोप त्यांनी वाट पास येणं जेवण होईना का नाही. ऐकता की काही काही तर खूप थकून आलेत ना, ते म्हणलं हो मला जेवण देऊ नका पण अगोदर. आमचे गुरुवारी विनोद करायचे. एकाला जेवता जेवता झोप लागायची म्हणे. एक दिवस उशीर केला, बायको म्हणले का तुम्हाला जेवता जेवता झोप लागते ना, आज उशीर केला कसं जेवण होईल. तो म्हणला लागला तू नको आता उशीर करू, वाढ मला. काढली शर्ट टोपी खुंटीला टांगली आणि तिथंच बसलं. ते बायकोने घाईघाईने ताट आणलं वाढून आणि हे जेवायला लागलं तर झोपायला मी लागलं. झोपतं जेवतं बायको घाईघाईने वाढत होती. बायकोमध्ये स्वयंपाक घ्यायला गेली, खुंटीवरची टोपी ताटामध्ये पडून जाऊ, टोपी कुच करायला लागा ताट टोपी मोडे टोपी कुच करे. बायकोने म्हणे काय हो आज इथल्या काय वातड्या पोया करे. पण तिथं म्हणली मी गरम पोया आणून राहिली म्हणे, बघ कुच कराय बी राहिली. बायकोने जवळ देख हो बापरे बरं आहे तुम्ही तोंड मग घाबरली. म्हणजे गरीबाला झोपेची वाट पाहावी लागत नाही. फार कठीण, किती फरक आहे. पण ज्याच्याकडे पैसा आहे त्याला चोराची राजाची भीती. हे तिसरं भय वित्तीय निर्बला भय, माने दैन्य भय. मानवानाला गरिबीची भीती आहे, गरिबीची भीती. मान कशामुळे आहे ऐका जरा. मानाचं वर्णन आमच्या तुकोबारांनी फार गोड केलेले. मान कशामुळे मिळतोय. महाराज म्हणतात धनवंताला
सर्व सांगितल्याशिवाय म्हणायचं नाही. तुकारामचं जास्त याच्यामध्ये पण तू स्वर्थ काढू राहिला केव्हा बी हे लक्षात ठेवायचं. एक द्योतक कीर्तनकाराचा अपमान होतो तो असा आहे. आपला मूळ विषय काय चाललेला आहे. महाराज म्हणतात त्या धनवानाला सर्व जगात माने, धनवंता लागी आणि सर्व मान्यता आहे जगात त्याला मान आहे धनवानाला. पण त्या मानवानाला गरिबीची भीती, माने दैन्य भयम, बले रिपू बलवानाला शत्रूचं भय आहे, रूपवानाला म्हातारपणाचं भय आहे. पुन्हा ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याला ज्ञानवानाला शास्त्रवानाला वादविवाद करणाराच भय, शास्त्रेवाद भयम. तपी इंद्रिय तपश्चर्यवानाला इंद्रियांचं भय आहे. आणि काये कृतांतात भयम, काळाचं जबरदस्त 9 भय. हे 9 भय, पण या 9 भयांपैकी तुकोबरांत आम्हाला एकही भय नाही. का? देव उभा मागे पुढे देव उभा असल्या कारणे आम्हाला भय नाही. मग ऐका, नुसतं मागे पुढे देव उभा असल्यावर भय नाही आणि तोच देव हृदयात बसल्यावर भय राहील काय? महाराज म्हणतात भक्ताशी दिलेले भक्तांना अभयाचं दान देतोय. भक्त तुम्ही घेऊन भक्तांना तेल इतकं विशेष नाहीये. आमचा प्रभू परमात्मा इतका दयाघन आहे, ऐका, इतका कृपाळू आहे. धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल साच करी, देवा तू कृपा करुणा सिंधू. तो भगवान दयेचा सागर आहे. तो भगवान म्हणतोय ऐका, भक्तांनाच नाही मी अभक्ताला सुद्धा अभयाचं दान देतो. तो माभळ नावाचा राक्षस, ऐका जरा, माभळ नावाचा राक्षस वाईट भावनेने मारायला आला होता. पण भगवान म्हणला तू ब्राह्मणाचं रूप धारण करून आला म्हणून तुला अभय देतो. त्याला मारलं, त्याला परत जाऊ दिलं. अभक्ताला सुद्धा अभयाचं दान दिलं. आणखीन सांगतो ऐका, त्या शिशुपालाने 101 अपराध केले पण त्याला असं अभय दिलं, आपल्या पायाजवळ जागा दिली. तसंच त्या पुतणेचाही विचार करा तुम्ही. सर्व हे चिंतन डोळ्यापुढे घ्या. वाटल्यास तुम्ही अभक्ताला सुद्धा अभयाचं दान देतो. माझा टाईम संपून गेला इथंच, नाहीतर मी महाभारतातलं एक त्रिकंड्या बबरू म्हणून त्याचं कथा त्याचं चरित्र सांगतो मी. पण एका कीर्तनात सर्वच अवघड आहे, त्याला विलाज नाहीये. आपलं पहिलं चरण चाललेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे भक्तांना अभय देतो आणि भगवान म्हणतोय भक्ताओ तुम्ही सुखी राहा आणि सुखात राहून आनंद करा. अभंगाच्या दुसऱ्या चरणात दास हो तुम्ही सकळ सुखी राहा, 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 तुम्ही सकळ सुखी राहा, दास हो तुम्ही सकळ सुखी राहा, सुखी राहा,
तुम्ही सगळं सुखी राहा दास हो तुम्ही सगळं सुखी राहा दास हो तुम्ही सगळं सुखी राहा तुम्ही सगळं सुखी तुमच्या सर्वांचा प्रेमाचा स्वीकार आहे. जर कीर्तन होईपर्यंत राहू दिलं तर माझा दम फुटून जाईल. नाराज होऊ नका. काय अर्थ म्हणून नाराज नका होऊ. बरं काय, भक्ताशी दिलेले अभयदान. भगवान म्हणतात, हे भक्तांनो, मी तुमच्या हृदयरूपी मंचकात बसतो, तुम्हाला अभयाचं दान देतो. फक्त तुम्ही सुखात राहा आणि सुखात राहून आनंद करा. सुखी राहून या दास हो तुम्ही सकळ सुखी राहा. सुखी राहून या आनंद करा. फक्त सुख आनंद या शब्दात थोडं चिंतन मानतो आणि तुमची इच्छा असेल तर गवळण म्हणतो. बरं काय, पण गवळण खाली बसून म्हणेन. बरं काय, मी फक्त आता हे पहिलंच कीर्तन उभं राहून करू राहिलो. आता नीट लक्षपूर्वक ऐका. तर सुख आणि आनंद असे दोन शब्द वापरलेत आमच्या नामदेव महाराजांनी. नीट लक्षपूर्वक आहे. आणि आनंद सारखंच आहे का फरक आहे याच्यात? थोडा फरक शब्दात नाही, शब्दात नाही, भाषा कळते. सुख आणि आनंद याच्यात फरक आहे का सारखंच आहे? फार मोठा फरक आहे. कसा फरक आहे ते ऐका जरा. सुख काही अंशाने कमी आहे, पण आनंद हे पूर्णताचे द्योतक आहे.
आनंद हे कळसाचं स्थान आहे, कळतं की नाही. सुख काही अंशाने कमी आहे. तुम्हाला सांगतो, एक मुलगा टक्केच्या टक्के गुण मिळून पास होत होता, पण जेव्हा त्याचा निकाल लागला तेव्हा तो मामाच्या गावी होता. मग त्याला तिथं निस्तं निरोप गेला, ऐ तू पास झाला ना. पास झाला हे ऐकून फक्त त्याला सुख वाटलं. ऐकतात की नाही. पण किती टक्के मिळाले, किती गुण मिळाले हे काही कळालं. मग घरी आला, शाळेत गेला, आपल्या शिक्षकांना विचारलं का मी पास झालो. म्हणजे पास झाला ना तू. हे ऐकून त्याला सुख वाटलं. पण किती टक्के मिळाले. अरे म्हणे तुला 98% मिळाले. आता त्याला आनंद झाला. कळतं की नाही. म्हणजे आनंद हे पूर्णताचे द्योतक आहे. सुख काही अंशाने कमी आहे. म्हणून नाथ महाराजांनी असा शब्द वापरला, ऐका जरा प्रमाण. साधू संत गेले आनंदी राही. हे सर्वोच्च पद आहे बरं काय. आणखी एक प्रमाण आहे नाथ महाराजांचं, सत्पत्ते ब्रह्म चित्पत्ते माया आणि आनंदपदी जया म्हणती हरी. हे सर्वोच्च पद आहे. म्हणजे सुख काही अंशाने कमी आहे, पण आनंद हे उच्च पद आहे. म्हणून सुखात राहा आणि सुखात राहून आनंद करा. ऐका, आणखीन एक शब्द विचारतो. आनंद हा जो शब्द आहे, आनंदाच्या विरोधार्थी कोणता शब्द आहे? नाही. ऐका, आनंदाला विरोधी शब्द नाहीये. आनंद हा एकमेव शब्द आहे. ऐका, आनंद हा स्वतंत्र एकमेव शब्द आहे. आनंदाला विरोधार्थी शब्द नाहीये. म्हणून तुकोबाराय म्हणतात, नाही या आनंदाशी जोडा जोडा. आनंदाला दुसरा जोड शब्द नाही. आनंद हे सर्वोच्च पद आहे, परमोच्च पद आहे. म्हणून आनंद करा. सुखी राहून या आनंदास हो तुम्ही सकळ सुखी राहा. सुखी राहून या आनंद करा. आनंदात रात्रंदिवस माझं तुम्ही चिंतन करा. आणि जर तुम्ही रात्रंदिवस माझं चिंतन केलं आनंदात, तुम्हाला यमाचं बंधन बांधणार नाही. तिसऱ्या चरणातून सांगतात, रात्रंदिवस माझे करारे चिंतन, रात्रंदिवस माझे करारे चिंतन, रात्रंदिवस माझे करारे चिंतन, रात्रंदिवस माझे करारे चिंतन, रात्रंदिवस माझे करारे यमाचे बंधन नाही तुम्हाला, यमाचे बंधन नाही तुम्हाला. दास हो तुम्ही सकळ सुखी राहा. दास हो तुम्ही. बोला ना. यमाची बंधन नाही यमाचे बंधन, यमाचे बंधन, यमाचे बंधन. यमाचे बंधन नाही हे
दिवशी कानाला मिश्र केला. आता हा तिसरा जोक कंस आहे, जोक कंस हा तिसरा महाराज सांगतात, बाबा हो, रात्रंदिवस आनंदात माझं चिंतन करा. जर माझं चिंतन केलं तुम्हाला यमाचं बंधन बांधणार नाही, पण चिंतन करताना आनंदात केलं पाहिजे. नाही तर काही काही चिंतन करतात नावीला जाणे, वाट्यावर आलं म्हणून काही काही उपगेल ना ग, हा काही काही देव पाणी पाडत नाही म्हणून, अशा अनेक वेगळे वेगळे कारण आहेत. पण आनंदाने चिंतन करणारा भक्त परमात्माला आवडतोय. ऐका, आनंदाने चिंतन करावं. आता ती राहिली नाही पद्धत. पूर्वी फक्त पारा द्यायचा, सप्ताह राहायचा. ऐकतात ना सर्व जुनी मंडळी, 7 दिवस पारा द्यायचा, 8व्या दिवशी भंडारा पालखी काढायची. पण आता खूप दिवसेंदिवस बदल होत चाललाय. कीर्तनी सप्ताह, पारायण सप्ताह, ज्ञानदान, नामदान जेवढं होतं तेवढं करतात. खूप खूप श्रम कष्ट घेतात. मग आता पूर्वी पारा द्यायचे, मग वर्षातून 7 दिवस, 7 दिवसातून 2 तास. मग तो 2 तास पारा, तर देवाचं नाव घ्यावं ना, इकड तिकड ना कुठा करतील. ऐ तुला माहिती आहे का, ते डोक्यावर इथलं कर्ज विजायचे आणि तू फेडायला जाणार आहे का तू? अरे काय देवाजवळ, देवाच्या पायाजवळ तू पारा देतो, निकड तिकडच्या कुठा करतोय, काय म्हणावं. अवघडच आहे. आमचे हरिभक्तीपरायण अण्णा माझ्या बरोबरच आहेत. आता अण्णांच्या सोबत मी त्यांच्या समोर सांगतो, आडगावला मी सप्ताह करीत होतो. आडगावला, नाशिक जवळ आडगाव, तिथं सप्ताह करीत होतो. आणि 2 तालचं मंदिर होतं. आमची वरची व्यवस्था राहते, वरती थांबायचो, खाली पारा वगैरे. आम्ही गावात जेवायला गेलो, एक जण तो विना वाजता वाजता मारुतीनं गया मग गुताडीशी हो, तो विना आहे ना, विना त्याने मारुतीच्या गळ्यात अडकून दिला आणि गेला पळून. आम्ही आलो, अण्णा अगोदर मध्ये शिरले. सुरुवातीला अण्णांच्या मागे आम्ही होतो. अण्णा म्हणे पारावाला काही दिसत नाही. अण्णा पूर्ण मंदिरला चक्कर मारी उन्हात दिसणारे उन्हात आणि ते मारुतीच्या गळ्यात. अण्णा म्हणे नाना नाना इकडे इकडे इकडे. म्हणे काय म्हणतं, काय देख म्हणे मारुतीने गळ्या मग विना आटकाडी उपाडी झाले. फार कठीण, फार कठीण लोक. इतके आमच्या जीवनातले अनुभव. तर मी एक गावाचा अनुभव सांगतो. सप्ताह सुरुवात केला मी, आणि पारा मीरा सर्व नियोजन केलं. कीर्तनकार, गाणारे, वाजणारे. माझं शेवटच्या दिवसाचं कीर्तन होतं. मी शेवटच्या दिवसाचं 12 वाजेपर्यंत कीर्तन केलं. आणि 12 नंतर 2 म्हाताऱ्यांचा पारा होता. ते पारा द्यायला लागले. 2 वाजेपर्यंत त्यांनी पारा दिला, पण 2 वाजे पुढचे पारेवाले आले नाही. मग त्या कुरकुर करायला लागलात, का रे 2:15 वाजून गेले. तर दुसरा म्हणे हाव रे, म्हणे पुढला उन्हाळीत रे, एका झोपून गेले असतील. त्याच्यातलं एक बोलतं हुशार होतं, ए मी बलायलो म्हणे. असं निमित्त करून जेव्हा निघालं ते डायरेक्ट घर जाई झोपी राहील. अडकणं हाऊ एकटा. महाऊ 2:30 वाजना, 2:45 वाजना, 3 वाजना, जोडूदार बी नाही, पुढला पारावाला बी नाही. मग 3 वाजायला पुढे जेतनी सप्ताह बसाळे त्याने गाया द्यावा लागत होतो. भाई असले काही काम नाही. गावमध्ये ना धांगडू गाडी
मन गया मग उतारतीनं आणि मी एकटा सापडी हो बै तो जोडूदार बी घेता थात मरी घ्या काय बी शब्द उच्चार इकडं तिकडं बघायचा आणि असा टाळ वाजायचा बरं काय 3:15 वाजले तरी नाही 3:30 वाजले तो म्हणला काय करू मला 4ला चहा प्यायची सवय लोक असे विचित्र आहेत व्यवहारात काही बी झालं तर तोल फुकू देणार कीर्तनने बी उन्हात ना 44 बसतील बिचारा वाया जाऊ देणार नाही टाई वेळ वाटलं तरी का खड्ड करी थुकणं वय ना आम्हाला कायम सर्व आणू एक मी म्हणतो जर तंबाखू जर तोंडात राहिली आणि जर विठ्ठल रुक्मिणी ना मंदिर मान जर दर्शन लेग्यात ना दोन्हीच ना मधमा सुद्धा पिचकारी मारली बा हार अनावर असतात होय तुम्हाला खोटं वाटत असेल तुम्ही त्या पंढरपूरला कैकाडी महाराजांच्या मठात जाऊन बघा त्या कैकाडी महाराजांच्या मठात जर गेलेत ना त्या मूर्तींमध्ये अक्षरशः थुंकलेलं असतं बघा तुम्ही हे व्यसनातील लोक अवघड असतात फार कठीण आहे हा मग तो म्हणला मला चहा प्यायची सवय करू काय 3:30 नाही आयडिया युक्ती डोकं लढवतो चालवतो म्हणे काय म्हणे तलब बी उकू देत नाही आणि पारा बी बंद पडू दे मग करतो काय तो म्हणे मी आता टाय वाजत घर जास तसाच निघाला त्याने विचार केलाच नाही संतापात निघाला आणि कसा बी टाईट हो गेला लोक म्हणे एवढा मग परबात फेरी ती परबात फेरी नाही ती वैताग फेरी होती हा तसाच निघाला तो ठाय वाजे हा श्रावण महिना होता बाई बिचारी काम करून थकलेली होती आणि सकाळची 4 वाजेची ब्रह्ममुहूर्ताची साखर झोप म्हणतात बाई बिचारी चांगली झोपेल होती हातीना खाड जवळ घ्या आणि कट टाय वाजे उठ ना उठ का बाई एकदम घाबर काव काय मला पारा चालू शे ना बाई म्हणे मंदिर मधला पारा घरमा घालती ना तुम्ही हा कोणता पारा चालू आहे तू म्हणे जोडू दाडवी घ्या तिकडेच मरी घ्या कुठला बी पारावाला उन्हाने करू का तुला माहिती आहे का मला 4ला चहा प्यायची सवय अहो आहे सवय तुम्हाला तलप आहे पण तुम्ही पारा देऊ राहिलेत ना आता पारा देता तुमचा चहा कुठं जाईल तुमचा पारा बंद पडणार नाही आता तुम्हाला मी इतकं आवड आहे का मी विचार करून आलोय तू चहा ठेव तू चहा गाळ बशीमा चहा होत तू बशी मन तोंडलेला मी मन म्हणा काय चालू तुकोबाराई त्याच वेळ लिहून ठेवलंय भजन देऊन गवानी नरकाने चुकेला नरकाने चुकेला आमचे संत त्रिकाल ज्ञानी तुकोबारायांना अभंग लिहिताना त्याच वेळेस समजलं अशा जातीचे लोक पुढे होतील राहतील अशा प्रकारचं भजन करणं हे नरकाचं भागीदारी नरकाचं साधन आहे असं भजन करून काय उपयोग आहे मग महाराज म्हणतात तुम्हाला भजन करायचंय ना मग रात्रंदिवस आनंदात माझं भजन करा मग रात्रंदिवस जर तुम्ही माझं भजन केलं तर यमाचे बंधन नाही रात्रंदिवस माझे करावे चिंतन यमाचे बंधन नाही तुम्हा आणि नामदेव महाराज म्हणतात मी असं सांगतो तो परमात्मा देवांचा राजा या मंचकावर शय्येवर आजपासून पवडला म्हणजे बसलाय नामदेवराय शेवटी सांगतात विष्णुदाचं नाम गावोनी गेला विष्णुदाचं नाम गावोनी गेला विष्णुदाचं नाम गावोनी गेला विष्णुदाचं नाम
शेज पौडलाय देवदाना दासव तुम्ही सकळ तुकिरा दासव तुम्ही सकळ तुकिरा विष्णूचे दास असलेले नामदेवराय ते म्हणतात मी गाऊन म्हणजे सांगून जातो आणि तो देवांचा राणा शेजेवर पौडला म्हणजे या सिंहासनावर तो आजपासून विराजमान झाला. तुम्ही आजपासून जर तिथं गेलात दर्शनाला त्याचं प्रत्यक्षात तुम्हाला दर्शन होईल. तो भगवान परमात्मा आपलं पाप हरण करेल, आपल्यावर कृपा दृष्टी ठेवेल. म्हणून आजपासून बरं काय जेवढा तुम्हाला नित्यनेम हा घालता येईल दर्शनाचा, सकाळ म्हणा संध्याकाळ म्हणा, या ठिकाणी प्रभूचं दर्शन घ्या आणि आपलं जीवन कृतार्थ मंगलमय धन्य करा. कीर्तनाची सेवा संपली. सर्व अभंगाचा एक एक चरणाचा एक एक शब्दाचा सोप्या भाषेत भावार्थ करून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त एक शब्द मायबापांनो, या आरवी गावात आता माणसांपेक्षा मंदिरं जास्त होऊन चालले. फार फार जिकडं तिकडं मंदिर. तुम्ही कोणीकडे का तोंड फिरावत नाही. इकडं तोंड फिरावं तर गणेश, इकडं तोंड फिरावं तर मर्यादा पुरुषोत्तम, इकडं तोंड फिरावं तर हनुमान, आता इकडं तोंड फिरावलं तर पांडव. सर्वीकडे कोणीकडे का तोंड फिरवित नाही मंदिर. आणि बरं ते मंदिरं साधारण नाही, भव्य दिव्य स्वरूपाचीच मंदिरं एकापेक्षा एक एकापेक्षा एक. केवढे श्रम केवढे कष्ट. मी म्हणतो ना, जे भाग्यवान आहेत जे मंदिराला दान करतात ते पुढच्या जन्मामध्ये राजा होतात. राजा ऐकतात. मंदिर दाने भुवन पालखी असं नाथ महाराजांनी वर्णन. जो मंदिराला दान देतो तो भुवनाचा पालखी पालक म्हणजे राजा होतो. मंदिराला जर दान दिलं तर याच्यात जास्त महत्त्वाचा सिंहाचा वाटा आमचे माननीय आदरणीय अण्णासाहेब दिलीप अण्णा बरं काय, आमचे शशी काका ऐकतात ना सर्वजण. या महान दात्यांची खूप 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 कष्ट श्रम आतोनात प्रयत्न आणि त्यांच्या पाठीमागं पुन्हा सर्व ग्रामस्थांनी सांगितल्याप्रमाणे केलं आहे. पण हे जास्त पुन्हा जोर आणखी याला आमचे माननीय आदरणीय हरिभक्तीपरायण कारभारी दादा, आमचे भाऊसाहेब सोमनाथ भाऊसाहेब, आमचे हरिभक्तीपरायण आबासाहेब, शांताराम आबा. आता प्रत्येकाचं नाम निर्देश करीत मी माफी मागतो वाटल्यात. मी माघ मारुती मंदिराजवळ सप्त्यातलं कीर्तन केलं होतं. त्यावेळेस जे जे शब्द सांगितले ते कोणी घंटा दान दिला ऐकतात की नाही. आता सर्वच सांगणं मला अशक्य आहे, पण मी नुसतं आल्या आल्या घंटा बघितला म्हणतो आहो तर सर्व गाव जागाडी देऊ. घंटा दान ज्या भाग्यवंतांनी दिला, मी म्हणतो ना, जे जे घंटा वाजून देवाला जागृत करतील त्याचं अर्ध पुण्य त्यांना मिळणार आहे. मूर्तीदान, कलशदान, किती 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 प्रकारे दान दिले प्रत्येकाने. मी आत्ता पंढरपूरला सद्गुरू प्रसाद महाराज आहेत ना, त्यांच्या वडिलांची पुण्यतिथी होती. मी पुन्हा पंढरपूरला गेलो आणि प्रसाद महाराजांना सांगितलं, म्हणता आरवीला प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे म्हणे. असं? अरे मग मला सांगितलं नाही म्हणे. मग मी कळस दिला असताना म्हणे. मग प्रसाद महाराज म्हणे मी कळस दिला असता म्हणे. म्हटलं तेवढं सहज त्या मंडळीने केलं असतं, पण त्या सर्व मंडळीचं म्हणणं पडलं महाराजांकडून काहीच घ्यायचं नाही, महाराजांकडून फक्त आशीर्वाद घ्यायचा आहे. म्हटलं महाराजांना असा आनंद वाटला, पुन्हा सांगेल आहे. आई मन म्हणत ठोकी दिलं होतं मी. हा, सकाराम महाराज अंमळनेरकर समजतं ना ते. आता त्यांचं नाव प्रसाद महाराज गादीवर बसलेले ते बरं काय. असे महान महात्मे त्यांची सुद्धा अपेक्षा होती. आणि चांगले चांगले महात्मे या ठिकाणी येऊन गेले. या ठिकाणी चांगल्या महात्म्यांचा सत्य संकल्प होता. परमपूज्य गुरुमाऊली कृष्णाजी गुरुजी, आमचे परमपूज्य गुरुवर्य लक्ष्मण तात्या महाराज
ऐका नाही अशा आपले 1008 वैष्णवदासजी महाराज रोकडे हनुमानची या अशा महात्म्यांचा आशीर्वाद यांचा संकल्पही होता. आणि खरंच आमची जेवढी सहकार्य करणारी मंडळी खरंच माझं अंतकरण भरून येतं. त्यांचं शब्द वर्णन करण्याकरता शब्द नाही. मी खरंच त्यांच्या पायावर मस्तक ठेवतो. फक्त एक प्रभू परमात्मा नेहमी प्रसन्न राहील म्हणून त्या परमात्म्यासमोर जेवढा आनंद त्याला वाटेल तेवढे कार्यक्रम सतत भजन कीर्तन प्रवचन पारायण जसं करता येईल तसं राहू दे जा करीत राहा. भगवान परमात्मा तो भक्तवत्सल आहे. भक्तवत्सल दीनानाथ तीही लोकी ज्याची मात. बरं का बस तो भक्तवत्सल आहे तो दीनानाथ आहे. तो पुंडलिकराय करता पंढरपूरला आला आणि आरवीला आमच्या शांताई करता आला. तो बसंताई हा बरं काय आमच्या आई करता आला. आणि खरंच आईंचा असा ध्यास मला आबांनी भाऊसाहेबांनी सांगितलं. आजपर्यंत आईंचा संकल्प होता अन्न पाणी त्यागून दिलेलं होतं. अन्न पाणी अशी जर निष्ठावंत भक्तिवती का तो येणार नाही. त्याला यावं लागेल. त्याला खरंच तो आला. आणि आज आमच्या आईसाहेबांचा सत्यसंकल्प पूर्ण झाला. आज उपासही सोडला त्यांनी. बरं काय आईसाहेबांनी उपास सोडला. आता हे रोप लावलेलं आहे याला फक्त पाणी घालायचं आपलं सर्वांचं काम आहे. बस त्या प्रभूला पाणी घाला. मी सर्वांचंच पुन्हा वर्णन करू शकत नाही. बरं काय ज्यांचा नाम निर्देश केला नाही वाटल्यास त्यांच्या बाबतीत मी माफी मागतो क्षमा मागतो. सर्वांचं नाम निर्देश करणं अवघड आहे आणि दिल्यानंतर आपलं नावच निघलं पाहिजे असा काही विचार नाही आहे. म्हणून काही सर्वांनी उदार अंतकरणाने कोणत्या ना कोणत्या स्वरूपात या ठिकाणी भगवान पांडुरंगाला देणगी दिली ना. ज्या ज्या दात्यांनी देणगी दिली असेल मी वैयक्तिक मते कळत न कळत त्यांचं कौतुक आभार करतो. आणि भगवान पांडुरंग परमात्मा त्यांना कधी विसंपणार नाही. सदैव त्यांच्या पाठीमागं राहील ही सत्य संकल्पना करून मी याच ठिकाणी माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. 2 मिनिटात गवळण होईपर्यंत कोणीही जागेवरून उठू नका. आबा काही सूचना ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर आमचा खूप जिवाळा आहे पण आमचा सुरेश बोलता तो बी खवळीशी लटकेले मात्र फार भारी आल्या पाच गवळणी आल्या पाच गवळणी आल्या पाच गवळणी शृंगार करुणी आल्या पाच गवळणी चंद्राची ज्योत गगनी लखलखीत ऐकायची मंथन करीत होती दारात दरोनी कृष्णाचा हात आईशा आल्या
आल्या आल्या पाच गवळणी 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 श्री गवळण रंग काळा श्री गवळण रंग काळा काळे काजळ लेवणी डोळा रंग तिचा चावळा काही सरस्वती घालून गळा आली राजस बाळा आईशा आल्या आईशा आल्या आरशीत पडल भिंग गवळणीतील 6वा राग चालला मूळ राग होता गवळणीतला शिवरंजनी आल्या आल्या हा मूळ शिवरंजनी त्याच्यामध्ये दुसरा यमन मिश्र केला होता यमन पहिली गवळ ढंग सभेद गगनी चांदणी नंतर तिसरा राग मिश्र केला होता सोहनी दुसरी गवळण भारी नंतर चौथा राग मिश्र केला होता वसंत तिसरी गवळण रंग काळा नंतर चौथा 5वा राग होता चंद्रकौस चौथी गवळण रंगला नंतर
6वा राग आहे सर्व रागांचा रागेश्वरी भैरवी सारखा गोड राग शेवटचा भैरवी अति मधुर ऐका याला भैरवी राग पाचवी गौळण हिरवा रंग पाचवी गौळ हिरवा रंग क्या बात जैसे आरशिता परबिंग फुगडी खेळतात कृष्णा संग एकनाथ अभंग एकनाथ अभंग एकनाथ हे अभंग एकनाथ अभंग अभंग ज्ञानदेव तुकाराम एक मिनिट थांबा 2 मिनिटं एक मुलगी कवळून आण या लवकर या ना पुढे फटके या ना तुम्ही तयार पुढे या ना अशी पुढे 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 उभे राहून का म्हणत नाही या लवकर म्हणा 2 मिनिटं घे तुमची सगळ्यांची माफी मागून सांगते तुमचे 5 मिनिटं किमती घेते मी बरं आमचे भजनी मंडळ समोर मी एक गवळण सादर करणार ती हिंदी गवळण आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण तुम्हाला सोपी भाषा सांगण्याचा प्रयत्न करते हिंदी गवळण आहे धीरे से बजाना बंसी बजाने वाले धीरे से बजाना बंसी बजाने वाले बंसी बजाने वाले मुरली सुनाने वाले मुरली सुनाने वाले मोर मुकुट भी
खादी कमालिया रे वाले मुरली सुनाने 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 मीरा कहे प्रभु गिरधर मीरा कहे प्रभु गिरधर मीरा कहे प्रभु गिरधर मीरा कहे प्रभु गिरधर मीरा कहे प्रभु